हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. दोषींवर कठोर कारवाई करा, कोणालाही दयामया दाखवू नका, फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश. मनोज जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर धनंजय देशमुखांचं शोले स्टाईल आंदोलन मागे. उद्या 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा. देशमुखांच्या आंदोलनानंतर सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना भेटणार. कुटुंबियांची भेट घेत तपासासंदर्भात माहिती देणार. वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा का दाखल नाही, मनोज जरांगेंचा सवाल. तर देशमुखांना त्रास दिल्यास मुंडेंच्या टोळीला सोडणार नाही, जरांगेंचा इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुखांच्या पत्नीचा पुरवणी जबाब. न्यूज 18 लोकमतच्या हाती. वाल्मिक कराडने फोनवरून धमकी दिल्याचा देशमुखांच्या पत्नीचा जबाब. कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी. 18 जानेवारीपर्यंत कोठडीतच मुक्काम. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याची धमकी. जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. महाविकास आघाडी इंडिया निष्क्रिय ठरते आहे की हे देशासाठी बरं नाही. आघाडीतील विस्कळीतपणा सावरण्याची जबाबदारी कोणाची? सामनातून सवाल उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहे. सोयाबीन खरेदीला 15 दिवसांची मुदतवाढ द्या. मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मागणी. प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्याला सुरुवात. लाखो भाविकांचा कुंभमेळ्यात सहभाग. मकर संक्रांतीच्या दिवशी शाही स्नान सोहळा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन. गगनगिरीला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर राहणार खुला.